मित्रांनो, एक साधू जंगलात चाललेले असतात. त्यांना तिथे दिसतं एका सिंहाला मोठ्या अशा रशीने झाडाला बांधलेलं असतं. तो साधूंना म्हणतो, हे साधू महाराज, मला यातून मुक्त करा. मी भरपूर दिवसापासून काहीच खाल्लेलं नाहीये. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. साधूला त्याच्या दया येते आणि साधू त्या सिंहाला तिथून मुक्त करतात. आता 2-3 दिवसानंतर साधू महाराज एका झाडाखाली आराम करत बसलेले असतात. तेव्हा तो सिंह तिथे येतो. साधू महाराज त्याला बघून घाबरतात आणि त्याला विचारतात, तू इथं कशाला आला? तेव्हा तो सिंह म्हणतो, मला खूप भूक लागली. आता सगळ्यात माझी सोपी शिकार तुम्हीच आहात. साधू त्याला म्हणतात, तुला बांधलेलं असताना मी तुला मुक्त केलं आणि तुला नवीन जीवन दिलं आणि तुम्हालाच खाणार का? तेव्हा सिंह म्हणतो, कृपा आणि कर्तव्य या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जंगलाचे नियम वेगळे आहेत. मला तुम्हाला खावंच लागेल. तेव्हा साधू म्हणतात, आपण याचे नाही 3ऱ्या माणसापाशी करू. आता दोघंही जंगलातून चाललेले असताना त्यांना एक नारद मुनी दिसतात. ते नारद मुनीला झालेला घटनाक्रम पूर्ण सांगतात. नारद मुनी 2 मिनिटं शांत बसतात आणि त्यांना म्हणतात, मला असा न्याय करता येणार नाही. तुमच्यासोबत जो घटनाक्रम झाला तो माझ्या डोळ्यासमोर तुम्हाला पुन्हा एकदा करावा लागेल. तेव्हा साधू पुन्हा रशी आणतात आणि त्या सिंहाला झाडाला बांधून टाकतात. जसं साधू त्या सिंहाला झाडाला बांधतात तेव्हा नारद मुनी म्हणतात, आता झाला खरा न्याय, कारण त्याची लायकी तिथंच आहे. मित्रांनो, यावरून एकच तात्पर्य घ्या, नाही तिथं जास्त माणुसकी दाखवू नका आणि मदत त्यांनाच करा जे तुमच्या खरे ओळखीचे आहेत किंवा जवळचे आहेत. नाहीतर त्यांची करा ज्यांना तुमच्या उपकाराची आयुष्यभर जाणीव राहील. कारण आता सध्या भरपूर विश्वासू गद्दार होऊन बसलेत.